हॅलो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर आता स्वरांशला सुरू झालेले आहेत हॉलिडेज स्कूलला. तर स्कूलला हॉलिडेज म्हटलं की ॲज युजल आमचं एक ठरलेली गोष्ट असते ती म्हणजे लायब्ररी. तर आज आम्ही आवरून जात आहोत लायब्ररीसाठी. आणि लायब्ररीला गेल्यावर ना तुम्हाला एक गोष्टही तिथली दाखवायची आहे. ती काय, तर त्याच्या अगोदर बाहेरचं वातावरण पाहाच कसं आहे. पाऊस आहे, ऊन आहे, सोबतच थंडी देखील आहे. आणि टेम्परेचर म्हणाल तर फक्त आणि फक्त 3 डिग्री आहे. तरीही आम्हाला जायचं आहे बाहेर, कारण सुट्ट्या म्हटलं की घरी बसावं वाटत नाही. म्हटलं चला मग आपण लायब्ररी जाऊन मग बुक्सही चेंज करायचे होते आम्हाला काही. मग बरेच दिवस झाले मी बुक्स आणलेले होते, तर तिथे असे ना काही लायब्ररी कार्ड्स भेटतात, म्हणजे लहानांसाठीही भेटतात आणि मोठ्यांसाठीही भेटतं. मग त्या एका कार्डवर आपण 10 बुक्स असे घेऊ शकतो. तर मी 20 बुक्स लास्ट टाईम घेतलेले, मग ते रिटर्न केले अगोदर. आणि त्याच्यानंतर मग असा स्क्रीन टाईम देखील असतो लहान लेकरांना या कार्डवरच. एक 60 मिनिटचा एक सेशन असतो. मग त्या सेशनमध्ये तुम्ही काहीही करू शकता. ॲक्टिव्हिटीज म्हणा, व्हिडिओज कुठले पाहायचे असतील, तर गेम्स खेळायचे असतील तर काहीही करू शकतात. तर छान छान असतात त्याच्यावर गेम्स वगैरे पण. मग नंतर मी बुक्स वगैरे चेंज केले आणि त्याला नवीन बुक्सही घेतले सुरांशला. मग आता आणखीन या आठवड्यात 2-3 चक्कर तर होऊनच जातील आमच्या. तरीही म्हटलं चला घेऊन जाऊयात बुक्स. तर इथे ना एक खूप छान अशी सिस्टीम आहे, तर तुम्हाला ती पुढे दाखवेलच. की आता समर संपला किंवा मग समर म्हणण्यापेक्षा ना 12 महिने इथे 12 महिन्यांना इथे एक सेक्शन आहे पलीकडे, जिकडे की काही कपडे ठेवलेले असतात. मग ते कपडे कोणी ठेवतात, तर जे काही आता समजा काही सेकंड हँड असतात, काही नवीन असतात कपडे. मग जे काही घरी काही गोष्टी म्हणजे त्या काही कपड्यांचा उपयोग नसेल ना, तर ती लोकं स्वच्छ करून छान इथे अगदी नवीन असल्यासारखे करून ते इथे आणून ठेवतात. जेणेकरून ज्याला गरज असेल ते घेऊन जातात. आणि तिथे फक्त कपडेच म्हणून नाही, तर तिथे काही बूट्स असतात, वेलीज असतात, आणखी परत बरंचसं सामान असतं. जेणेकरून मग ज्याला कोणाला काही लागत असेल तर ते इथून घेऊन जाऊ शकतात. तर तुम्ही पाहू शकतात इथे वेगवेगळ्या स्कूलचे नाव लिहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्याचे जम्पर्स, पोलो शर्ट्स, पॅन्ट, शॉर्ट्स, असे बरेच बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. जॅकेट्स असतात इथे खूप सारे. तर ना ही एक गोष्ट आहे छान, की आपल्याला जर का घरी त्या कपड्यांचा उपयोग होत नसेल, तर मग इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा ना इथं छान स्वच्छ करून आणून ठेवून द्या. किंवा जर का नवीन क्लोथ्स असतील तेही इथे आणून ठेवून द्या. ज्याला गरज असेल ते घेऊन जातात आणि त्याचा ते छान उपयोग करतात. तर तुम्ही पाहू शकता तिथे. मग आता कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्याच्यासाठी नाही वेगवेगळ्या इथे स्कूलचे नावंही आहेत आणि त्यांचा लोगो तुम्ही वरती पाहू शकतात. तर हे नवीन जम्पर्स होते. खरंच ही एक गोष्ट मला खूप आवडली, की आपल्या गोष्टींचा सदुपयोग कसा करायचा ते पहा.